डायरेक्ट ठेवा. याच्यामध्ये तुम्ही बटाटे मला बिना पाण्याचे शिजवायचे. लावा आता. मायक्रो सिलेक्ट करा किंवा डायरेक्ट वेळ द्या तुम्ही. 3 मिनटं द्या त्याला. 1 2 3 स्टार्ट. आता स्टार्ट करायचं. तुमचं हे कशाचं आहे मग? हां, हे दाखवतो. हे ऑटो कुक मेनूसाठी. हे ऑटो कुक मेनूसाठी याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाईम सिलेक्ट करायची काहीच गरज नाही. हे स्वतःहून तुम्हाला बनवून देणार. हा तुमचा सोलो ओव्हन आहे. याच्यामध्ये तुम्ही बटाटा बिना पाण्याचा शिजू शकतात किंवा नॉनव्हेज चिकन फिश तुम्ही त्याला बिना पाण्याचे शिजू शकतात. ज्याचे बॉडीमध्ये वॉटर आहे तुम्ही त्याला बिना पाण्याचं शिजू शकता. त्याच्यानंतर पापड विदाऊट ऑइल करू शकतात. त्या ऑटो कुक मेनूमध्ये यूज होईल. याच्यामध्ये तुम्हाला मोड आणि टाईम सिलेक्ट करायची गरज नाही. ते स्वतःहून बनवून देणार. इथे कोड नंबरचा लिस्ट लावलेला आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. आणि मायक्रोमध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल यूज करणार, साधा मिरर प्लास्टिक यूज करणार. याच्या अतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये लाकूड आणि मातीचे पॉट पण यूज करू शकता. त्याच्या अतिरिक्त याच्यामध्ये तुम्ही केक, नानकटाई, बिस्किट पाटी, पिझ्झा बेस पण बेक करू शकता. काही लोकांच्या माइंडमध्ये असतात की सोलो ओव्हनमध्ये काहीच होत नाही बेक. याच्यामध्ये सगळं करू शकता तुम्ही. फक्त तुमचे हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा. शॉपला ते डोर्स आहे ते लावतो मी. हा वगैरे राहू द्या. याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम पण बनवू शकता. वर्मिंगमध्ये करायचं. याच्यामध्ये तुम्ही दही, तूप, लोणी, पनीर सगळं करू शकता. त्याला खूप वर्ष झाले तरी पण आता पण छानच येतो. तो काही ठिकाणी काय असतं, खूप पूर्वीचा झाला ऑफ करा त्याला, तसं काहीच नाही त्याला. हे बटाटे शिजले बिना पाण्याचा. बटाटा शिजला बघा, हे शिजले. ओके. असंच तुम्ही शेंगदाणे पण करू शकता. ओके. शेंगदाणे पण मग ते आपण वेळ कसा हे करायचा की बघायचा? 3 मिनिटं लावायचं. 3 मिनिटं. हां 3. हां शेंगदाणे देऊ. असंच तुम्ही याच्यामध्ये चहा कॉफी वगैरे सगळं करू शकतो. क्लिअर करू का? हां क्लिअर करा. तुमचे हे पॉट्स आलेला हे बाऊल आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही चहा कॉफी करू शकता. वरचे इथे तांब्याचे बाजूला जे आहे ना त्याच्या बाजूला ते बोरोसिल ते यूज करू शकता. आणि मग केकचं कसं टायमिंग आणि बेक करायच्या गोष्टी कशा करायच्या? केक, नानकटाई, बिस्किट पाटी, पिझ्झा बेस आता दाखवतो तुम्हाला. शेंगदाणे झाले. तुमचे हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा. शॉक लागू शकतो फक्त. आणि मायक्रोला याच्यामध्ये तुम्ही स्टील मेटल यूज करू शकता. नाही. खारे शेंगदाणे पण करू शकतात तुम्ही. मुंगफल्या वगैरे पण करू शकता याच्यामध्ये. जवळपास माझ्यामध्ये 20 वर्ष झाले असेल तुम्हाला. जास्त. कारण माझ्या लग्नाला 16 वर्ष झाले. त्याच्या आधी 16 वर्ष. त्याच्या आधी झाले असतील साधारण 20 वर्ष. मम्मा ओव्हनला 20 वर्ष झाले असतील ना? माझ्या लग्नाच्या आधी 5-6 वर्ष आधी घेतलं असेल. खूप पहिला मॉडेल होता ते केक. आणि मला वाटतं याच्यावर मी आले गिफ्ट एटा होता. एसीवर मी आले. आता हे असे नवीन येत पण नाही. इतके मजबूत येतच नाही.
आता आपण 20 वर्षामध्ये फक्त त्याला 2 तास ओपन केलं, झाले शेंगदाणे. अजून 3 मिनिटं बरोबर पूर्ण राहू दिले ना. हां, ते ब्राऊन होऊन जातं. आता मला केक नानखटाईचा विचारला तुम्ही. ओके, आता मला हे ऑटो कुक मेनू पण विचारला तुम्ही. फॉर एक्झाम्पल पास्ता, हे याच्यामध्ये जे आहे ना सिलेक्ट केला ना, एक पुस्तक आलं असेल याच्यामध्ये लेस अँड मोर आणि हे ऑटो कुक मेनू, तेव्हा काम हे बघा चिकन फिश हे यूज होतो आणि याला फक्त स्टार्ट करायचं आहे, डोर लावला की स्टार्ट होतं. ओके, तसंच क्लॉक किती वेळपासून चालू आहे, किचन टाईम, पॉवर लेवल, डिफ्रॉस्ट, सेकंड, मिनिट, 10 मिनिट, फिश, हे सगळं ऑटो कुक मेनू. आता मला केक नानखटाई बिस्किट बाटीसाठी काय करावं लागेल, मायक्रोला जाऊन पॉवर कमी करावं लागेल. ऑन केला मी, हे बघा PH1 प्रीहीट हे 90 पॉवर, याला अजून मला कमी करा 80, परत याला 70, 60, 50, 40 पॉवरला यायचा. बोरोसिल टपरवेअर किंवा लाकूड मातीचे पॉटला, दुसऱ्या काचेचे नाही चालणार का? काच पण चालेल, म्हणजे समजा आता हे बोरोसिल नाहीये ते चालेल. आणि याच्यामध्ये तुम्ही 40 पॉवरला यायचा. केक नानखटाई बिस्किट बाटी पिझ्झा बेस रेडी करून ठेवायचा, मध्ये डोर लावायचा, 1 2 3 4 मिनटं द्यायचा आणि स्टार्ट करायचं. तुम्ही सर्व बेकिंग जे आहे, जो आपला रेडी पिझ्झा असतो, हां, म्हणजे याच्यावाला म्हणजे बेस आपला रेडी असतो, तो पण असंच ठेवायचा का? हां, 3 मिनटं द्यायचं. म्हणजे याचे हे व्होल्टेज आपलं पॉवर कमी करायचा, 40 वर आणायचं, 40 वरती आणायचा. कुठलाही बेकिंग करून घ्या तुम्ही 40ला. नानखटाई बिस्किट बाटी पिझ्झा बेस कुकीज केक सगळं होईल. 40 पॉवरला यायचा आणि वेळ द्यायचा. 3 मिनिटं. हां, 3 किंवा 4 मिनटं द्यायचा. आणि पॉवर वाढला म्हणजे तुम्ही काही कुकिंग करणार आणि पॉवर कमी केला म्हणजे बेकिंग करणार.